आजपासून बरोबर एका आठवड्याने म्हणजेच पुढच्या गुरुवारी राज्यातल्या 29 महापालिकांचा कौल ईव्हीएम मध्ये गेला असेल। हा आठवडा असेल झंझावाती प्रचाराचा, जंगी सभांचा, आरोप प्रत्यारोपांचा। निवडणुकीच्या धामधुमीतून अनेक नेत्यांनी आज दिवसभरामध्ये एबीपी माझाला विशेष मुलाखती दिल्या। या मुलाखतींमधून समोर आलेल्या अनेक मुद्द्यांवरती आज झिरो आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी मी पूर्वी भावे या विशेष भागात तुमचं स्वागत करते। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री तसंच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आले होते। या दोघांशी झालेल्या गप्पांमधून अनेक गोष्टींवरती प्रकाश पडलाय। काही स्पष्टपणे बोललं गेलं तर बऱ्याच गोष्टी बिटवीन द लाईन होत्या। कधी असं झालं की सांगत एक आहेत पण सांगायचं वेगळंच आहे। अगदी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणापासून ते मुलाच्या लग्नापर्यंत अजितदादा आज ओपन झाले होते, तर पुण्यातल्या लढतीपासून ते पहिल्या कॅबिनेटचे मीटिंगचे किस्से सुद्धा मुरली अण्णांनी सांगितले। या दोन मुलाखतींसह आज दिवसाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी डायरेक्ट आपण डायसेक्ट करूया आजच्या झिरो आवरमध्ये। तर हो नाही करता करता पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांची युती झाली। युती होते न होते तोच चर्चा सुरू झाली ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची। बघा म्हणजे तसं स्पष्ट कुणीच काही बोलत नाहीये, पण तसे सिग्नल्स मात्र दोन्हीकडनं मिळत आहेत। अजित पवारांच्या पॉडकास्टमध्ये अर्थातच हा विषय निघाला। त्यावर दादा काय म्हणाले ते ऐका आणि त्यांना काय म्हणायचंय त्याकडेही लक्ष द्या। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही, तर असं काही आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपलेच वक्तव्य आहेत त्यात नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय। आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या। तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये, पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधानी एवढं मात्र पाहायला मिळालेलं आहे। दादा तुमची इच्छा काय आहे? म्हणजे आता तुम्ही मनात हे मानलंय की दोन वेगळे पक्ष आहे आणि ते तसेच राहणार आहे, की तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की एक? सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात। माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं। याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा। आता यावरून काय ओळखायचं ते ओळखा हे दादांचं शेवटचं वाक्य आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बरंच काही सांगून जातं। आणि हो, एकीकडे पवार जवळ येत असताना ठाकरेंचा बंधुभावही वाढीला लागलाय। त्यांची आज एकत्रित मुलाखत झाली। झिरो आवरमध्ये आपण त्याचंही विश्लेषण करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही विचारलेला प्रश्न आता आपण पाहूयात। त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, महापालिका निवडणुकीनंतर कोणते दोन पक्ष विलीन होतील असं वाटतंय? दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे, दोन्ही पक्ष म्हणजे हे एकंदरीत चारही पक्ष विलीन होतील आणि दोन्ही होणार नाहीत। तुमचा कौल आम्हाला फारच जाणून घेण्याची इच्छा आहे। अजूनही तुम्ही वोट करू शकता आणि याचा कौल आपण झिरो आवरच्या शेवटी पाहणार आहोत। त्यामुळे कौल आपण पाहूच, पण दादांच्या या मुलाखतीच्या नंतर काही वेळातच माजी सहकारी ज्ञानदा कदमनं खासदार सुप्रिया सुळेंची मुलाखत घेतली। अर्थातच त्यांना दादांनी दिलेल्या संकेतावरती प्रश्न विचारला गेला। यावर सुप्रिया सुळेंनी आधी लगीन कोंढाण्याचं असं उत्तर दिलंय। उत्तर तसं अधांतरी आहे, पण रायबाचं लग्न होणारच नाही असंही काही त्या म्हणालेल्या नाहीये। तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली, तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलीनीकरणाची बीजं पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या। एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अनेक तर्कवितर्क काढले जातात। त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं। पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही राष्ट्रवादीकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही। आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही आहे,
पारदर्शकपणे करूनच त्याच्यात लपून करण्यासारखं काय जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज. नाही, आपण आता हे हे बोलतो. स्पेसिफिकली पवारांबद्दल ओके. बोलूयात ह्याच्यामध्ये, की दादा जे म्हणतात की त्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. म्हणजे थांबले ते तिथेच. ठीक आहे, बरोबर आहे ना ते. आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ नाही, शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी कॅप झाली पाहिजे. त्यामुळे कोंढाण्यानंतर आणखीन एका लग्नाचा मुहूर्त निघणार का याचं उत्तर